मी आता सकाळपासून साधारणतः माझा 45-50 गावाचा दौरा झाला आणि त्या दौऱ्यामध्ये निश्चित प्रकारे एक लोकांमध्ये उत्साह आहे आणि युतीच्या बाजूने सगळे मतदार दिसत आहेत। त्यामुळे माझा विजय हा सोपा आहे आणि त्यामुळे निश्चित प्रकारे 23 तारखेला माझा विजय तुम्हाला तिथं दिसेल। सिरसटवाडीच्या एका क्लिपवरून बरंच चर्चा सुरू आहे, सोशल मीडियामध्ये केली जाते, काय नक्की? सिरसटवाडीची क्लिप वगैरे काय? सिरसटवाडी मी ज्यावेळेस क्लिपला भेट द्यायला गेलो त्यावेळेस टोप्या घालून लोक आत बसलेले होते ते ह्याच्या, आणि मग अशा टोप्या घालणं बंधनकारक, प्लेन टोपी घालायला आमचा काही विरोध नाही आहे, पण त्या टोप्यावरती विशिष्ट ह्याच्या रामकृष्ण हरी वगैरे असे टोप्या घातलेले होत्या। त्यामुळे मी त्या अधिकाऱ्यावरती चिडलो आणि ते विचारतो त्याने टोप्या परत नंतर आम्ही घातल्या खिशात, त्याच्या खिशाचे सगळ्यांच्या टोप्या होत्या। ते माझ्याकडे तक्रार आली की बाबा अशा एजंटली दम देत आहेत, हे करतायत आणि तिथं टोप्या घालतायत, पण टोपी घातल्यामुळे मी त्याला तिथं चिडलं होतं आणि चिडणं साहजिक आहे। असं मतदारांमध्ये असं हे करणं बरोबर नाही आहे। लाखेवाडीमध्ये तुमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला, त्याचा गुन्हा दाखल झाला, काय नेमकं होतं? निश्चित प्रकारे कसं आहे तिथं आता सध्या त्यांना काय झालं, विरोधकांना त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली, त्यामुळे असलं बेछूट हे चुकीचं हे करतायत। त्यामुळं हा हल्ल्याचा मी निश्चित प्रकारे निषेध करतो आणि निश्चित प्रकारे जनता त्याची नोंद घेईल। साधारणपणे किती गावांचा दौरा केला असताना आता मतदानाची टक्केवारी कशी आहे? माझं 57-58 दौरा आहे। साधारणतः मतदान सकाळी थोडं कमी होतं, आता मतदान खूप वाढलेलं आहे, रांगा लागलेल्या आहेत। थोडं मशीन स्लो झालं काय मला कळत नाही, पण इतक्या साधारणतः मी माझ्यामध्ये साधारणतः 85% मतदान तालुक्यात नाही, ॲव्हरेज 80 ते 85% मतदान होईल। वाढीव मतदानाचा फायदा कसा होईल? वाढीव मतदानाचा नक्की फायदा होईल। वाढीव विकासावर जनतेने बघितलेलं आहे। ठीक आहे, आता काही प्रमाणामध्ये अधिकाऱ्याचं काम करत असतात आणि माझी विनंती अशी की जे काय असेल ते कायद्यानं नियमानं व्हावं, कुणाला एकाला त्याच्यामध्ये अशी मदत होऊ नये। असे काही प्रकार घडतायत, कालही घडले, आजही सकाळपासून काय घडतायत आणि त्यामुळं थोडासा सत्तेचा दुरुपयोग ज्याला म्हणतो आपण ते काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होतोय। मी उमेदवार आहे आणि अशा घटना घडल्यानंतर उमेदवार म्हणून निश्चितपणानं काही ठिकाणी मी तक्रारी पण दिली, काही ठिकाणी दमदाटी करण्याचा प्रकारही उघड होतो। बऱ्याच ठिकाणी तसं झालेलं आहे, दादागिरी केली जाते, दमबाजी केली जाते। बऱ्याच वेळा आमच्याच एजंटला आणि आमच्याच कार्यकर्त्याला नियम लावला जातो, इतरांना मात्र त्यातून सूट दिली जाते। ही बाब अतिशय गंभीर आहे आणि म्हणून माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की संयमानं, किती जरी कोणी आपल्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर संयम सोडायचा नाही। आणि आपला उद्देश काय? आपला उद्देश आहे मतदान शांततेत घडवायचा आणि ते घडवावं आणि मतदाराला मोकळ्या वातावरणात मतदान करू द्या। त्याला ज्याला मतदान करायचं तो करेल, शेवटी लोकशाही आहे आणि ही लोकशाही अभिप्रेत आहे। काही लोक सत्तेचा दुरुपयोग करतात ही गोष्ट खरी आहे।